सर्व पत्रकार बंधूंचं विधानसभेचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचा सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी विजय संकल्प यात्रा आपकी पार 75 पार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं 27, 28, 29 सोलापूर शहरामधील विविध भागामध्ये जे 26 प्रभाग आहेत त्या भागामध्ये आणि तसेच सोलापूर शहरामधील सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे साहित्यिक, लेखक आणि विकास कामाच्या अशा विविध विकास कामाचा शुभारंभ या अनुषंगानं आज अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव, ज्येष्ठ आमचे नेते आदरणीय सुधीरजी खरकमल साहेब, आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष जोगदनकर ताई आणि सगळ्या फ्रंटलचे अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज अण्णासाहेब बनसोडे यांची पत्रकार परिषद आहे. तर मी अण्णासाहेब बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला या ठिकाणी सुरुवात करावी. सोलापूर या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्यातील, सोलापूर शहरातील, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर माझे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल मागील महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिलेली. उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये 26 प्रभागामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनी, विविध मंडळ या सर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक आनंदजी चंदनशिवे, जुबेर बागवान असे प्रमुख महिला अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या सहभागामध्ये सहभागी होतील. आणि जो आत्ताच आनंद चंदनशिवे यांनी जो नारा दिलेला आहे, जेणेकरून उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे 75च्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे. त्याच दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे. ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटतं की युतीचा आता शेवटी युतीचं सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत. भाजपनंतर सर्वाधिक इन्कमिंग अजित पवार गटामध्ये सुरू आहे. आगामी काळात सोलापूर शहरात आणखीन कोण काय प्रवेश करणार आहे? आता आजचा हा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये माझ्या मते सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी असतील, इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वजणच प्रवेश करणार आहे. आणि शेवटी 3 दिवस तुम्ही मी या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोण कोण प्रवेश करणार आहे ते समजेलच. तशी काही व्यूहरचना आपल्या या दौऱ्यात सुरू आहे. हां, त्याच दृष्टिकोनाने आज 3 दिवसाचा दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
नेमकं काय असं मायक्रो प्लॅनिंग आहे की तुम्ही 75 पाच असं नाराज होता? आता तसं बघितलं तर सोलापूर हे माझं आजोळ आहे, माझं जन्मस्थळ हे मोहोळ आहे आणि या शहराबद्दल असलेली आपुलकी, एक आत्मीयता आणि सगळे माझे बांधव आहेत. त्या दृष्टिकोनातनं जर तुम्हाला थोडी पार्श्वभूमिका सांगायची झाली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी 3 वेळा नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून पाहिलेली जबाबदारी तिथे घेतलेली आणि 3दा आमदार म्हणून मी काम करतो आहे. वास्तविक बघितलं तर आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कामं करत असताना आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय दादांचा स्वभाव, दादांची काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर गेली अनेक दिवसापासून आमच्या पण मनामध्ये असाच एक विचार आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त सीट आणण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण ती व्यूहरचना केलेली आहे. आणि मी जोपर्यंत महानगरपालिकेची इलेक्शन म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन होत नाही तोपर्यंत माझा जास्तीत जास्त लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये असणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा आलेली आहे त्या धर्तीवर सोलापूरमध्ये काय नेमकं आपण करू इच्छितो? आता पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला, आम्हाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे. त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे. 26 प्रभागापैकी पक्षाचा निधी कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये दिला गेला आणि तिथं काय विकास झाले? नाही, आता निधीचा जो तुम्ही 26 प्रभागचा विषय काढलेला आहे, खरं बघितलं तर आत्ता महानगरपालिका कुणाच्या हातामध्ये आहे? आता जर त्यांच्या हातामध्ये, भाजपच्या हातामध्ये ही महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचा भाजपच्या तर्फे जे नगरसेवक असतील किंवा भाजपची जी आता मेजॉरिटी आहे त्यांच्या दृष्टिकोनातनं खरा तर विकास झाला पाहिजे होता. आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे पण आमचं पॅटर्न आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा, सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा ध्यास असणार आहे. भाजप केलं नाही असं म्हणणं आहे का तुमचं? काय म्हणले? भाजप केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? मी तसं म्हणले नाही. मी काय सांगितलेलं आहे, आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जसा पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे त्याच धर्तीवरती सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर शहरातील 26 प्रभागामध्ये विकास केला जाईल. ज्या पद्धतीने सध्याला तुम्ही सोशल इंजिनिअरिंग करताय तसंच ह्याच्यामध्ये पंचावन्न तुम्ही तिकीट वाटप करायचं सोशल इंजिनिअरिंगचा प्रकार असेल? 2 पार्ट वेगळे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सच्च्या कार्यकर्त्याला, जो कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टिकोनातून खरं काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार आहे. सोशल मीडियाचा पार्ट हा वेगळा आहे, सोशल इंजिनिअरिंगचा पार्ट वेगळा आहे. जो कार्यकर्ता खरं काम करणार आहे, एखाद्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याची ताकद खूप असते. आता शेवटी निवडणुका म्हणल्यावर आम्ही शेवटी इतकं काम करत असताना तुम्हालाही आम्हाला माहिती काही ठिकाणी थोडी आर्थिक परिस्थितीची गरिबीची असती पण तो खरा कार्यकर्ता असतो. त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही मजबूतपणे उभा राहणार. जिंकण्याचा निकष हा एकच तुमच्याकडे आहे पण ह्याच्यामध्ये जे सत्ता नसताना पार्टीशी, नेतृत्वाच्या विचाराशी प्रामाणिक असलेला कार्यकर्ता वंचित राहतो आणि समोर करणाऱ्या मात्र कार्यकर्त्याला किंवा नेत्याला तिकीट दिलं जातं. प्रामाणिक माणसाने फक्त हातात चोळून बसायचं. गेली 30 वर्षापासून मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता. मी सोलापूर तेच सांगतोय, मी पार्श्वभूमिका सांगतोय. जो खरा कार्यकर्ता असणार आहे, मी मगाशीच सांगितलेले, खऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही लोक मजबूतपणे उभारणार आहे. मग त्यात सर्व पद्धतीने की एखाद्या टायमाला जसं एखादा कार्यकर्ता खरं काम करत असतो पण त्या एरियातील जनता त्याच्या पाठीशी मजबूतपणे उभी असती. आर्थिक गोष्टीमुळे जर मागे पडत असेल तर तसं आम्ही होऊ दिले जाणार नाही. युतीचं समीकरण काय असेल? शिवसेना आणि राज्याच्या राजकारणात तुम्ही एकत्र येतात, स्थानिक स्वराज्य संस्था शेवटी राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही सर्वजण एकत्रच आहोत आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत. शेवटी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते जास्तीत जास्त असतात आणि त्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम प्रत्येक पक्षाने केलेलं आहे. आता मी मगाशी बोलत असताना असं सांगितलं काही ठिकाणी जर मला वाटलं
की बाबा एखाद्या ठिकाणी बाबा भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता चांगला आहे, पण तोही त्या ठिकाणी उभा राहणार असेल तर आम्ही त्याला मदत करू ना, की बाबा पण खरा कार्यकर्ता आहे, असं एक दोन तीन ठिकाणी होण्याची शक्यता आहे. नाही, त्यांच्या चिन्हावर आम्ही तर त्यांना सहकार्य करणार. आता ज्या ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण होणार असणार आहे, समजा उद्या आनंद नगरसेवक आहे, संतोष पवार एक आणि आनंद आज गेले अनेक वर्षापासून काम करतात, त्या मतदारसंघामध्ये जर वाटलं बाबा तर ठीक आहे ना, आनंद घड्याळच्या चिन्हावर लढन. उद्या संतोष पवार जर भारतीय जनता पक्षाचं काम करत असेल तर तो त्या चिन्हावर लढन. एक मैत्रीपूर्ण लढत होईल ना त्या ठिकाणी. त्यांच्याकडे जर नकार असेल तर कारण का त्यांची जी तयारी चालू आहे ज्यांना वाटते ज्यांची तयारी चालू असेल त्यांच्या हिशोबाने त्यांना तिकीट दिलं जाईल. सोलापूर शहरामध्ये मध्यंतरात जी काही आरक्षणाची संदर्भात चर्चा झाली, आरक्षणासंदर्भात वाद सुरू झाला आहे, प्रभागाची फोडाफोडी झाली, अशामध्ये अनेक आपल्या नगरसेवकांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे की बाबा ज्या ठिकाणी वाढ फोडाफोडी, आता जो तो कार्यकर्ता असतं त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हा माझा एरिया, हा माझा भाग सगळा माझ्यातच आला पाहिजे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ते फोडाफोडीचं राजकारण म्हणता येणार नाही, ती सर्वे करत असताना ती केलेली घटना आहे. आता माझ्या इथं काल परवा तुम्ही जर बघितलं असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये मतदार याद्या म्हणजे जो 1000, 2,000, 3,000 नावं डायरेक्ट जम्पिंग झालेली आहेत. मी पिंपरी मतदारसंघात राहत असेल तर भुसरी मतदारसंघात गेलेले, इथंही त्या पद्धतीने झालं असेल. वार्ड क्रमांक 1 असेल किंवा वार्ड क्रमांक 2 असेल. खरं तर ज्या टायमाला मतदार याद्यांचं काम चालू असतं, BLO मार्फत ते काम चालू असतं, त्या एरियातल्या त्या कार्यकर्त्यांनी त्या नगरसेवकांनी खरं तर अशा गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. काही नगरसेवकांचा आरोप आहे की बाजूच्या तालुक्यातील म्हणजे अक्कलकोट अक्कलकोटचे उदाहरण आहे की अक्कलकोटचे काही मतदार शहराच्या प्रभागामध्ये समाविष्ट केले आणि ते सत्ताधाऱ्यांना धरूनच केले. एक सांगतो मी तुम्हाला, जो राजकारणामध्ये सक्रिय असतो त्या राजकारणामध्ये ज्या ठिकाणी तो कार्यकर्ता म्हणून ज्या पक्षाचं काम करत असतो हे त्याचा दृष्टिकोन असतो. उद्या जर आजूबाजूच्या गावातनं आपल्याकडे नावं टाकली तर उद्या ज्या ठिकाणी जो कार्यकर्ता काम करत असेल, जो नगरसेवक काम करत असेल, त्यांनी त्या टायमाला ऑब्जेक्शन घ्यायला लागतं. तुम्ही यादी पब्लिश झाल्यानंतर जर म्हणलं तर मला वाटत नाही की त्याला काय अर्थ असेल. आता ज्या हरकती दिलेल्या आहेत त्यांची तुम्हाला पुरावे द्यायला लागणार. उद्या आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जास्त आमदार होते त्यावेळेस पक्षानं एवढं तरी लक्ष दिलं, म्हणजे कॅबिनेट मंत्री संपर्क मंत्री म्हणून, एक उपाध्यक्ष सहसंपर्क म्हणून आणि भुल्यांना समन्वय. तर आता सगळे सोडून गेलेले असतात जे की ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीकडे तसा पॉवरफुल नेता नसताना एवढी सगळी जी फिल्डिंग लावली जाते. सोलापूर ऐका, मी सांगतो ना, मीच सांगतो, तेच उत्तर सांगतो. सोलापूर जिल्ह्याची अख्खी जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली. मी स्वतः का घेतलेली की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं थोडंफार मला वाटतंय की हे माझं गाव आहे, या ठिकाणची जी लोक आहेत ती आपली आहेत, त्या दृष्टिकोनातनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जबाबदारी घेतलेली. आता ज्या टायमाला जबाबदारी घेतली तर बदल तर घडून आणायचंच आहे आपल्याला. त्या टायमाला तुम्ही सगळेजण आम्हाला सहकार्य करा, तुम्हाला दिसलच बदल झालेला. जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या बाबतीत काय असं परिस्थिती? वाटतं का की गोरे आणि पवारांच्या राजकीय स्मित मिलनामध्ये तुम्ही इथं यशस्वी व्हाल? कुणाचं? पालकमंत्री गोरे जयकुमार गोरे पालकमंत्री यांच्या इथं पालकमंत्री आहे त्या मतदारसंघात किंवा त्या शहरामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असं वाटतं? यशस्वी होणार म्हणून तो 3 दिवसाचा दौरा ठेवलाय ना. होणार आहे म्हणूनच मी बी येणार आहे ना इथं. साहेब, भाजपसोबत आपली युती आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि आता सोलापूर शहरात अजूनही लोकांना 3 दिवसात पाणी पुरवठा मिळत नाही, 2 दिवसात मिळत नाही. आता तुम्ही लोक मतदारासमोर जाताना तुम्ही काय म्हणून जाणार? तुम्ही किती वर्ष काम करता सोलापूरमध्ये पत्रकार म्हणून? 15 वर्ष. बदल काय झाला आहे का आत्तापर्यंत? आता मी मागचं ऐका 20 वर्षापूर्वी 1 दिवसाआड होता, त्यानंतर जो आलाय ना आता 7 दिवसाआड झालाय. मग आपण सत्तेत असताना इथं कोणीही आवाज उठवत नाहीये, त्याबद्दल काम करत नाही. आता लोकांसमोर जाताना तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जाणार? शेवटी महानगरपालिकेची ही निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या लोकांच्या हितासाठीची निवडणूक आहे. महानगरपालिकामध्ये ज्या विकास कामं खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, अंडरग्राऊंड केबल असेल, रस्ते असतील,
झोपडपट्टीचा विकास असेल, खऱ्या अर्थाने हा झालेला नाही असं माझं मत आहे. पण आता ह्यापुढं जर ह्या सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये बहुमत जर दिलं तर त्याचा बदल तुम्हाला आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली केलेला दिसेल. तेच विचारतात सर की नेमके असे कोणते मुद्दे असतात जे तुम्ही, अण्णासाहेब, असे कोणते काय असे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांकडे जाणार असं काय प्लॅनिंग असेल? सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून सर्वच मुद्दे आता महत्त्वाचे आहेत ना साहेब. मी या गावचा आहे, मला चांगलं माहिती आहे. खरं बघितलं तर ह्या सोलापूरमध्ये अनेक कॅबिनेट मिनिस्टर झाले, अनेक मंत्री झाले, पण ज्या पद्धतीने सोलापुराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही. तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही सर्वजण जबाबदारी घेणार आहोत. जवळपर्यंत सोलापूरचा विकास बऱ्यापैकी होत होता आणि तो गती पण तेवढी होती, पण पवारांची बदलून दृष्टी पडली आणि तो विकासच कुठला असं विरोधकांचं म्हणणं आहे. तसं म्हणता येणार नाही. असं म्हणता येणार नाही आहे. नाही, तसं म्हणता येणार नाही. साहेब, एकत्रित राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक होते. बरं, आता तुम्ही 75 पार अशी घोषणा केली, तर तुम्हाला काय वाटतं हे आव्हान कसं असेल? निवडणुकीला किती दिवस बाकी आहेत? हां? आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून तारीख डिक्लेअर नाही. तोपर्यंत आम्ही काम करणार आहे आणि तुम्हाला हा बदल झालेला दिसेल साहेब. 4 ते 75 4 ते 75 बदल झालेला दिसेल. मी हा तुम्हाला ठाम विश्वासाने सांगतोय. साहेब, भारतीय जनता पक्षाचा आपला मित्र पक्ष आहे, युतीमध्ये आपले सहभागी जे आहे त्यांचं स्वतंत्र लढायचं नियोजन सुरू आहे. एक छोटा भाऊ म्हणून राष्ट्रवादीची त्यांच्या संदर्भात म्हणजे बोलणं वगैरे काय झालंय का? आपली भूमिका म्हणजे त्यांच्या वरिष्ठांशी स्थानिक पातळीवर काय बोलणं वगैरे झालं? त्या संदर्भात अजून वरिष्ठ लोकांचं काही बोलणं झालेलं नाही. पण एकंदर महाराष्ट्राची जर तुम्ही परिस्थिती बघितली ना, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे जास्त कार्यकर्ते असतील, जास्त नगरसेवक असतील, त्या ठिकाणी ते लोक समजुतीने एकमेकाच्या विरोधात लढतील. सर, काय अडचणी आहेत आपण आता बोललात, पण आपण प्रभागात जाताना निवडणुकीचा प्रचार करताना कोणती ठोस आव्हाने सोलापूरकरांना द्याल? शेवटी त्या भागात गेल्यानंतर त्या भागातला जो प्रश्न असणार आहे, प्रामुख्याने त्या भागातील प्रश्न सोडवणे हे आमचं कर्तव्य आहे. तर त्या दृष्टिकोनातून ज्या प्रभागामध्ये आपण जाणार आहे त्या प्रभागाची जी अडचण असेल त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण तेथील नागरिकांना सांगणार आहे. नंतर शहरासाठी काय आराखडा असेल असं? शहरासाठी आराखडा तयार केला जाईल. निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला आराखडा पण दिला जाईल. आमचा निवडणुकीचा अहवाल पण सादर केला जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा करतील, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे करतील, प्रफुल्लभाई पटेल करतील, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, प्रमुख पदाधिकारी असतील. साहेब, अंजली दमाने असं म्हणतात की अजित पवारांनी जर राजीनामा नाही दिला तर त्यांची तक्रार घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहाकडे जाणार आहे. आजची ही पत्रकार परिषद आपल्या वेगळ्या विषयावरती, त्या विषयावर आपण नंतर बोलू. अण्णासाहेब, आपण नगरसेवक होता, 3 वेळा आमदार होता, त्यावेळेस कधी अशी काही परिस्थिती उद्भवली आहे का की पाडापाडीचं राजकारण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये ठरवून पाडणे एक प्रकार असतो ना? आता राजकारणामध्ये आज सुरुवातीपासून आहे. आम्ही तर लय लहान आहे. म्हणजे तुम्ही जे आत्ता बोलताय ना, हे आपल्या अगोदर 20 वर्षापूर्वी झालेला खेळ आहे. आता हे असं होणार म्हणजे आता असं बघा, त्या कार्यकर्त्यांना आपला नेता निवडीचा अधिकार कुणी दिलेला आहे? आपल्याला कार्यकर्त्यांनी दिलेला आहे, म्हणजे मतदारांनी दिलेलं आहे. ज्याला निवडून द्यायचं ते मतदार ठरवणार आहेत आणि कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं तेही मतदारच ठरवणार आहेत. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये जसे प्रकार होतात मला असं म्हणायचं. नाही, मला नाही वाटत की असं सोलापूर देशाच्या पातळीवर सोलापुरात तर होईल बघा. आम्ही आहे ना बघायला. आपण बघू ना, काय काळजी करता तुम्ही? साहेब, आज आपल्या पक्षाचे अजित पवार आले होते वडाळा येथे, त्यावेळेस जिल्हाध्यक्षांनी खंत मांडलेली आहे की पालकमंत्र्यांचे जे आहेत ते सोलापूर शहरामध्ये जे आहेत ते दौरे वाढलेले आहे, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालेलं आहे. त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. याकडे कसं पाहता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं पण इन्कमिंग जोरात आहे. आज पण आदरणीय दादा ज्या ठिकाणी आलेले त्या तिकडे पक्षप्रवेशच झालेला आहे. शेवटी प्रत्येक पक्षामध्ये यायचा आणि कुठल्या पक्षाची निवड करायची त्या कार्यकर्त्याच्या आणि त्या लिडरच्या हातात आहे. आपल्या पूर्वाश्रमीचे सहकारी जे आहेत राजन पाटील, त्यांची मुलं असतील, त्यांनी थेट अजितदादांना आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाकडे कसं पाहता? काय आव्हान दिलं होतं? अजित पवार तुम्ही नाद करा पण आंदरकरांचा करू नका, अशा पद्धतीचं आव्हान. त्याच्यानंतरचं दुसरं स्टेटमेंट तुम्ही वाचलं का? त्यांनी त्यानंतर दिलगिरी ते नाही वाचलं तुम्ही, म्हणजे तेवढंच सांगताय फक्त की अजित पवार तुम्ही नाद नाही करायचा. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी काय म्हणलेलं आहे? अजितदादा म्हणले ना माझं उतरवून. ऐका, मी काय सांगतो, त्यांनी विषय काय केला? ते बरोबर
की बाबा दादाला उच्चारले की बाबा नाद करायचा नाही, आणि त्याच्यानंतर त्यांच्याच वडिलांनी काय स्टेटमेंट दिलं? नंतर 10 वेळा माफी मागतील, पण सुरुवातीला एवढ्या मोठ्या नेत्यावर असं बोलणं पत्रात घ्या. अहो मला काही समजतच नाही. ऐका ती परिस्थिती एवढं कशी दिलं, हां एवढं सांभाळलं असं बोलणं चुकीचं. असं सर्वात आता तो त्यांच्या वडिलांनी दिलगिरी व्यक्त केलेली, माझ्या मुलांनी आदरणीय दादाबद्दल असं बोललेलं आहे, त्यांनी माफी मागितलेली, आपलं म्हणलं ना त्याच्यावर पडदा पडलेला आहे. आज त्यामुळं दादानी मस्ती उतरली आज भाषणात. 3 दिवसामध्ये काय काय म्हणजे डोळ्याचे कार्यक्रम कसे असतील? दिलंय ना, कार्यक्रम पत्रिका आहे ना. जरा आता असे जसे भेटलेले आहेत ना, जरा 3 दिवस आमच्यासोबत बी जरा तुम्ही फिरा, म्हणजे प्रॅक्टिकल आम्ही काय बोलणार आहे, त्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर आम्ही काय करणार आहे, तिथल्या नागरिकाची काय समस्या असणार आहे, हे सगळी जाणून तुम्ही पण घ्या ना, आम्ही पण घेऊ. हो हो. आणि ऐका, तुम्हालाही सोलापूरची आस्था आहे, तुम्ही शेवटी पत्रकार म्हणल्यानंतर लोकशाहीचा चौथा खंबा आहे. सोलापूरचा विकास झाला पाहिजे ही तुमची भावना आहे. सोलापूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला सहकार्य करा. जो पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी सोलापूरच्या जनतेसाठी काम करणार आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही राहावा, असं मी तुम्हालाही जनतेला तर आव्हान करणारच आहे आणि तुम्हालाही आव्हान करणार आहे. साहेब, दादा आता उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे आपण जे आता आव्हान केलं पॉझिटिव्ह थिंकिंग, की दादा उपमुख्यमंत्री आहेत. सोलापूरसाठी निवडणूकपूर्वी एखादा मोठा प्रोजेक्ट जर जाहीर झाला त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता जे 3 दिवसाचा आपण दौरा करणार आहे, त्या दौऱ्यामध्ये आपण त्या सोलापूरच्या अडीअडचणी पण जाणून घेणार आहे. त्याच्यामध्ये जर आता निवडणुकीची तारीख व्हायच्या अगोदर 1-2 सभा घेतल्यानंतर दादा त्यामध्ये डिक्लेअर करतील ना जे सोलापूर. एक विषय असा आहे, सोलापूरमध्ये MIMची ताकद खूप मोठी आहे. मागच्या वेळी 9 नगरसेवक होते. आता महाविकास आघाडी त्यांना सोबत घेण्या संदर्भात चाचपणी करायला लागली. अजितदादांचं अल्पसंख्याकांसाठी मोठं काम आहे. आता MIMचे मला वाटतं जे 6 नगरसेवक आहेत ना, हा तौफिक ना, 9 पैकी 6 नगरसेवक आता आमच्याकडे, जे उरलेले 3 आहेत ना, आज त्यांच्याशी पण बोलणार आहे. म्हणजे जे आले तर 9च येतील ना. हां, म्हणजे अक्का ते समविचारी आहेत ना सर्वजण. हां. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.